Babita Karlambe suffered a stroke which caused her right-sided hemiparesis. Here is her story, from being dependent for activities of daily living, ADL, to becoming independent in all routine. माझे नाव बबिता विलास काळंबे, वय 49. मला 18 मार्चच्या 24 मध्ये स्ट्रोक आला होता. मला चालता येत नव्हते, बोलता येत नव्हते. एक नर्सनी मला फिजिओथेरपी बद्दल सांगितले. मी इथे आली. मला चालायला यायला लागले, बोलायला यायला लागले. घरातले सर्व काम करता येते. येता भांडे घासता येता, भाजी निवडता येते, कपड्याची घडी करता येते. मी घरातले सर्व काम करू शकते. मार्चला माझ्या मम्मीला ब्रेन स्ट्रोक आलेला. तो खूप सेव्हिअर होता आणि राईट साईड पूर्ण अफेक्टेड होती. राईट लेग आणि राईट हँड स्पीच पण जवळपास टोटल स्पीच गेलेली होती. सो हॉस्पिटलमध्ये बेसिक काही फिजिओथेरपीचे सेशन्स केल्यानंतर आम्हाला एका मॅमने GB स्कूलबद्दल सजेस्ट केलं. सो ॲट द टाइम ऑफ डिस्चार्ज मी इथे आलो आणि सरांना विचारलं की कसं असेल, काय असेल. सो सरांनी टोटल मला सेशन्स वगैरे सांगितले किती रिक्वायर्ड आहेत, म्हणजे कंडिशन वगैरे बघून तसे किती सेशन्स रिक्वायर्ड ते सांगितले. सो आम्ही फ्रॉम डे 1 इथे यायला सुरुवात केली. सो जे काही आपण चांगला रिझल्ट बघतो हे अर्ली रिहॅबिलिटेशनचा त्यामध्ये खूप मोठा हात असतो. ओके, सुरुवातीला मला प्रत्येक गोष्ट ही करावी लागायची, म्हणजे उचलून ठेवावं लागायचं, बसवावं लागायचं. तिचे सगळे ॲक्टिव्हिटीज डेली रुटीन हे सगळ्या इनइंडिपेंडंट होत्या. सो हळूहळू या गोष्टी ओव्हर द टाईम म्हणजे 20 दिवस 15 दिवसांमध्ये हळूहळू इम्प्रूव्ह व्हायला लागल्या. जे आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमची मम्मी 2 ते 3 महिन्यांनी वॉकर घेऊन चालू शकेल. सो इथे आल्यापासून इम्प्रूव्हमेंट इतकी चांगली झाली की मम्मी जवळपास 15 दिवसातच इंडिपेंडेंटली चालायला लागली. ओके, आणि त्यानंतर हळूहळू तिच्यात स्पीड वाढत गेली, इम्प्रूव्हमेंट होत गेली. जेव्हा ट्रेडमिल ती इनिशियली विथ सपोर्ट 0.5च्या स्पीडने करत होती, ती आता 3.5, 4 पर्यंत पण ट्रेडमिल विदाऊट एनी सपोर्ट करू शकते, चालू शकते, स्टेअर्स चढू शकते. घरातल्या टोटल सगळ्या ऍक्टिव्हिटी ती इंडिपेंडेंटली करू शकते. इथल्या स्टाफबद्दल सांगायचं झालं तर इथला स्टाफ फ्रॉम डे 1 खूप हेल्पफुल होता. सुरुवात अक्षय सरांपासून की जेव्हा मी कंडिशन नव्हती की कुठून बसता येईल, मानेही पकडता येत नव्हती, तेव्हा सरांनी 5 दिवस घरी येऊन फिजिओथेरपी अटेंड केली. सो ते खूप हेल्पफुल होतं, कारण आम्हाला तेवढं इकडे आणणं एवढं सोयीस्कर नव्हतं. सो त्यांनी 5 दिवसात जे सेशन दिले त्याच्याने ॲटलिस्ट मम्मीला बसता आलं आणि आम्ही इथे तिला आणू शकलो. इथे आणल्यानंतर बाकीच्या स्टाफने साक्षी मॅम, प्राजक्ता मॅम यांनी खूप इनिशियल स्टेजला खूप नंतर हेल्प केली. नंतर ओकेजनल थेरपीज किंवा त्याच्यानंतर दीक्षा मॅम, आणखी काजल मॅम, बाकी सगळ्याचा सपोर्ट स्टाफ आहे. आपले चेतन सर झाले, सचिन सर झाले, स्टॅनली सर, आणखी राजू सर यांनी खूप चांगल्या प्रकारे हेल्प केली. ते असं फील नाही करत की तुम्ही कुठून आले. सो इथे ते एका फॅमिली सारखंच प्रत्येक पेशंटला ट्रीट करतात आणि त्याच्यामुळे पेशंटला असं कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आल्यासारखं वाटत नाही की सो एक हा डेली रुटीन म्हणजे फॅमिलीचाच पार्ट वाटतो. इथे आल्यावर थोडंसं मम्मीला पण बरं वाटतं. सो तिला असं एक दिवस जरी नाही आलं तर तरी ती म्हणते की आपण का नाही गेलो. सो एक ती रुटीन सेट झाली, त्याच्यामुळे तिलाही थोडंसं चेंज वाटतं आणि तिचंही मन चांगलं राहतं.